कामनेचा, तृष्णेचा, इच्छेचा त्याग करा आणि भगवंताचं भजन करा. पण भगवंताचं भजन करायचं म्हणलं की लाज वाटते. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये एक गोष्ट आहे आणि त्याच गोष्टीमुळे माणूस जीवन जगू शकत नाही. कोणती गोष्ट सांगू का? सांगू का? भागवतामध्ये सांगितली आणि तीच तुमच्या सगळ्याच्या मनात आहे सध्या, पण तुम्हाला बोलून दाखवता आली नाही. भागवताने बोलून दाखवली. आता गावात सप्ताह सुरू झाला, लग्नाला जायचं असलं तर आपण किती नटून खटून जातो. मला तुम्ही सांगा, सगळ्याच्या घरात 7 दिवस घालल इतक्या साड्यात आहेत ना. एक एक रोज एक घातली तर तेवढ्या साड्यात आहेत. 7 साड्या आहे की नाही? पहिल्यापेक्षा बरं. जर आता सोनं जरी महाग झालं असलं तर व्यवस्थित आहेत ना सगळ्याला. सगळ्याला कालपासून असं वाटायला लागलं की आता कीर्तनाला जाताना, सप्त्याला जाताना रोज एक साडी नेसून जावी, रोज सुवर्ण अलंकार घालून जावं. बाई पण घालून गेले असते, पण लोक काय म्हणतील? काय म्हणतील? हिला साड्या आहेत का? हिलाच दागिने आहेत का? चालली घालून. तुमच्या माझ्या मनातला एकच प्रश्न आहे, तो प्रश्न आहे लोक काय म्हणतील. समाजाने आजपर्यंत कोणाला जगून दिलं नाही आणि कोणाला जगूनही देणार नाही. जे काही समजून देत नाही त्याचं नाव समाज असतं. त्याचं नाव समाज असतं. म्हणून समाजाचा विचार करू नका. 2 गोष्टीची लाज आहे. वाईट आचरण करू नका आणि कधी चोरी करू नका. आपलं जीवन चांगलंच आहे. म्हणून बाबा त्याचे लोक धर्मान, लोकाचा विचार करू नका. ह्या लोकांनी कोणाला जगून दिलं नाही. आणि खरं सांगू, जीवन एकदाच भेटत असतं. जीवन जगायला एकदाच भेटत असतं. पुन्हा भेटेल का नाही भेटेल याची गॅरंटी नाहीये. म्हणून आज आत्ता ह्या वेळेला आपल्याला जे सोहळा बघायला भेटतो, जे जीवन जगायला भेटलं, याचा उपयोग करून घ्या. भगवंताच्या भक्तीमध्ये भजन करा, नाचा, गा, त्याचा आनंद घ्या. जिंदगी कभी वन्स मोर का चान्स देती नाही. म्हणून 2 गोष्टीची लाज धरा. बाकी सगळं जीवन सुखाचं आहे, सगळं जीवन चांगलं आहे. लोकांचा विचार करू नका. लोक घोड्यावर बसून देत नाही आणि पायी चालून देत नाही. एकदा महादेव पार्वती बसले होते वर कैलासामध्ये. तुम्हाला लोकांचा स्वभाव सांगते. महादेव पार्वती वर कैलासामध्ये बसले आणि पार्वती माता म्हणली, बाई जगातले लोक बघा ना, खाली मृत्यू लोकातले काय सप्ते चालू आहेत, काय लोक भजन म्हणायला लागलेत, काय कीर्तन चालू आहे, काय अन्नदान सुरू आहे, काय तीर्थयात्रा सुरू आहेत, किती लोक प्रत्येक देवाच्या ठिकाणी किती गर्दी व्हायला लागली. खरंच मृत्यू लोकातल्या लोकांसारखे लोक जगात पुढे बघायला भेटायचे नाही. सृष्टीत कुठं बघायला भेटणार नाही. महादेव म्हणले, तुला यांचा स्वभावच माहिती नाही. म्हणले, ते भजन करताना दिसतेत, पण भजन झाल्यावर काय करते तुला माहिती का? ते म्हणले, नाही हो, सगळेच चांगले बघा ना. म्हणले, सगळे किती चित्त देऊन श्रवण करतात, भक्ती करतात, वाईट तर मला कोणी दिसत नाही. ते म्हणले, तुला लोकांचा स्वभाव दाखायचा का? ती म्हणली, हा. म्हणले, चल मग माझ्यासोबत. महादेव पार्वतीला घेऊन मृत्यूलोकामध्ये आले. मृत्यूलोकामध्ये आलेत आणि त्यांनी येताना त्यांची गाडी सोबत आणली. त्यांची गाडी कोणती आहे? नंदी महाराज, आहे की नाही? त्या गाडीमध्ये 2 जण बसले आणि परभणीहून निघाले. परभणीतले लोक म्हणले, बाई काय निर्दयी काळजाचे 2 जण आहे, पशु आहे, त्याला काय जीव नाही का? त्याच्या अंगावर 2 जण बसले, काही लाज वाटली पाहिजे यायला. पार्वती म्हणली, बाई लोक नाव ठेवायला लागले, एक काम करा, तुम्ही गाडीत बसा, मी खाली उतरते आणि मी चालते. आता नवऱ्याला तर खाली उतर म्हणू शकत नाही ना, ती पतिव्रता बिचारी कशी म्हणल. महादेव बसले, नंदी महाराज चालू लागले, पार्वती माता नंदी बाजूचा हाताला धरून चालू लागले. पुढे जालन्याला गेले. जालन्यात गेल्यावर लोक म्हणले, राम 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 राम, काय निर्दयी काळजाचा माणूस आहे हो, याला बायकोची कदरच नाहीये, याला बायकोची किंमतच नाही. एवढी कोमळ सुनैनी असणारी बिचारी, तिला पायी पायी चालवायला लागला आणि हा गाडीत बसलेला आहे. याला हाय का काही काळजी त्या बायकोची? कोण्या मूर्खाने याला बायको दिली असं? लोक हे बोलायला लागले. महादेव म्हणले, पार्वती बघ, लोक मला नाव ठेवायला लागले, एक काम कर, तू गाडीत बस, मी खाली उतरतो. पार्वती मातेला गाडीत बसवलं. महादेव खाली उतरले, नंदीला धरून चालायला लागले. औरंगाबादला गेले.
औरंगाबादच्या लोकांनी बघितलं. औरंगाबादचे लोक म्हणले, राम 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 राम, जे पाहायचं नव्हतं ते आताच बघायला भेटलं. बघा, कलियुग लागलं. बायको गाडीमध्ये, नवरा पायी पायी चालला. याच्यापेक्षा मोठं कोणतं कलियुग आहे? काय बघायचं राहिलं आता ह्या डोळ्याने? हे पण बघायला भेटलं. पार्वती म्हणली, नको नको नको, मी खाली उतरते म्हणले, आपण दोघं पायी पायी चलू. ती गाडी गेली पुण्याला. आता ते पुण्याचे लोक हुशार. पुण्याचे लोक म्हणले, काय मूर्ख माणसं आहेत, गाडी बसायला असते का रिकामी चालवायला असते? दोघं जण खाली पायी पायी चालायला लागले, गाडी रिकामी न्यायला लागली, पेट्रोल तितकं जळायला लागलं ना. काही डोकं आहे का म्हणले, दोघं जण पायी पायी चालायला लागले. महादेवाला आला राग. महादेवाने नंदी उचलला, खांद्यावरच घातला. मुंबईला गेले. मुंबईचे लोक म्हणले, गाडीत आपण बसाव का, गाडी डोक्यावर घेऊन हिंडावं, काही आहे का डोकं ह्या माणसाला? पार्वती म्हणली, चला बरं तुम्ही लवकर, आता बस झालं म्हणली. पार्वतीने महादेवाला घेतलं आणि कैलासाला गेले. आणि कैलासाला गेल्यावर महादेव म्हणले, बघितलं का मृत्यू लोकातले लोक, बघितले का? तुला म्हणत होती मृत्यू लोकातले लोक फार परमार्थ करायला लागले, फार सज्जन आहेत, फार त्या ठिकाणी भक्ती मार्गाचा स्वीकार केलेला आहे. बघ म्हणले, लोकांचा स्वभाव असा आहे, म्हणून यांच्याकडे लक्ष देऊ नका. लोक पायी पायी चालून देत नाही आणि घोड्यावरही बसून देत नाही. त्याचं नाव असतं समाज. त्याचे लोक धर्माण सेवस्व साधू पुरुषाण जेही काम तृष्णा. साधू संतांची सेवा करा आणि जीवन धन्य बनवून घ्या. साधूची संगती तरुणोपाय. साधूच्या संगतीत तरुण जाण्याचा उपाय सांगितलेला असतो ना. हे शरीर कोणाचं आहे तर तुम्ही म्हणता हे शरीर माझं आहे, पण तुम्ही जन्माला यायच्या अगोदर हे शरीर होतं का? आपण मेल्यावर हे शरीर राहणार आहे का? बरं जाऊ द्या, हे जरी तत्वज्ञान तुम्हाला कळालं नाही तर मला तुम्ही सांगा, हे शरीर आपलं आहे तर मग याला तुम्ही म्हातारं कसं काय होऊन दिलं? तुमचं आहे ना. सागर काकू, तुमचं आहे ना. मग ढवळे केस का होऊन दिलेत? आपलं असतं तर आपण होऊन दिलं असतं का? दात पडले का पडून दिले? तुमचं होतं ना, तुमची सत्ता होती ना. कस काय दात पडून दिले तुम्ही? हे आपलं शरीर आहे. मग आपल्याला डोळ्याने दिसत नाही, चष्मा लावायची वेळ आली, लावावा लागला. आपलं होतं ना, मग काऊन लावायची गरज पडली? आहे का सत्ता आपल्या आपल्या शरीरावर? आहे का? नाही. आपल्या शरीरावरच आपली सत्ता नाही, लोकांवर काय सत्ता गाजवतो आपण? आपलं शरीरच आपलं नाहीये. हे 5 जणांकडून उसनं आणलेलं आहे. क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा. पृथ्वी जल आप तेज वायू ह्या 5 जणांकडून हे शरीर उसनं आणलेलं आहे. म्हणून 50च्या नंतर आपल्याला नोटी सुरू होत्या. डोळ्याने नाही दिसणं, कानाने कमी ऐकू येणं, मान लकलक करणं, हातपायामध्ये थरकाप सुटणं, ह्या नोटिशीत पाठवलेल्या देवाने. आता तरी सावध हो, 50 संपलेत. करा, भजनाला लागा, उठा, जागे व्हा आता. हे पहिलं जागा आपल्याला केलेलं आहे शास्त्राने. पण आपण होतो का? नाही. आपण भागवताला चाललो होतो, नातरुंड कार्डावरच घेऊन जातो. भागवत ऐकायला 3 तासाचं, ऐकायला पोती, सांभाळायला नाती, वळायला वातीन, ध्यानात राहिली माती. काय ध्यानात राहतं? नाही ध्यानात राहत. म्हणून बाबा, हे शरीरावरच आपला अधिकार नाहीये तर लोकांवर काय अधिकार तुम्ही गाजवता? काय गाजवता? पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं. म्हणून तुम्ही स्वतःच्या शरीराचा अहंभाव सोडा. हे माझं आहे याचा त्याग करा. हे मला देवाने दिलेलं 100 वर्षासाठी साधन आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. ह्या शरीराचा उपयोग मी जितका प्रपंचात करतो तितकाच परमार्थात करीन. 12 महिने याच्याकडून कामच करून घेईन. पण सप्ताह सुरू झाला ना, 7 दिवस फक्त याच्याकडून भजनच करून घेईन. कथेत जाऊन बसवीन, याला कीर्तनात जाऊन बसवन. भजन सुरू झाले की टाळ्या वाजवीन, तोंडाने भजन म्हणीन, कानाने ऐकल, पायाने मंदिरापर्यंत जाईन, डोळ्याने भागवताला बघन, कानाने भागवत ऐकन. भोगावे ना त्यागावे, दोन्ही भागी विभागावे.
24 तासातले फक्त 24 मिनिटं तुम्ही देवाचं भजन करा, देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जास्त भजन करायची गरज नाहीये. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिविन. पडिले रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्याहुनी. लोकाला प्रपंच सुखाचा वाटतो, परमार्थाकडे कोणी बघत नाही. पण बाबा, आजपर्यंत प्रपंचामध्ये कोणाला सुख भेटलं नाही, फक्त सुखाचा भास आहे. घर बांधल्यावर मला सुख भेटल, घर बांधले, भारी भारी फरशा घरात बसवल्या, शरीरात वात निर्माण झाला. खूप कष्ट केले, पैसा कमवला, घरामध्ये सगळा किराणा आणला, साखराचे पोते उभे केले, शरीरात शुगर झाली, शरीरात शुगर झाली. सगळे साधन वाढता वाढता शरीराकडे दुर्लक्ष झालं आणि तेच शरीर आता कोण्या कामाचं राहिलं नाही. म्हणून ह्या शरीराकून प्रपंच करून घ्या आणि ह्याच शरीराकून परमार्थ सुद्धा करून घ्या, तर जीवनाची यात्रा सफल होईल. संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. असं सुंदर उपदेश आपल्या संतांनी केला. आत्मदेवाने सांगितलं, बाळा खरंच चांगला उपदेश केलास. दुसरं काय उपदेश आहे? गोकर्ण महाराजांनी सांगितलं, बाबा आता तुम्ही सगळ्या गोष्टीचा त्याग करा आणि आता एकच करा. धर्मं भजस्व सततम त्यजलोक धर्मान्, सेवस्व साधू पुरुषान जिहि काम तृष्णा. एक गोष्ट दिली नाही, त्याचं नाव आहे अहंकार. अहंकार माणसाने निर्माण केला. मला 50 एकर जमीन आहे, मला काय गरज आहे कोणाची, मला 4 पोरं आहेत, मी कोणासमोर वाकणार नाही. अरे माझ्यासारखा सुंदर गावात कोणी दिसत नाही, हा अहंकार. आणि प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे. रूप आहे पण त्याला एक दिवस म्हातारपण येणार आहे. श्रीमंती पण तिचा मार धरला तर गरिबी यायला वेळ लागणार नाही. ही दुपारची सावली आहे, कधी कलर सांगता येत नाही. मुलं आहेत पण तुझ्या सोबतच जगतील याचा काय भरोसा आहे. जगात कोण्या गोष्टीचा माणसाने अहंकार करू नये. जे माणसाने अहंकार केला ते मातीत मिसळले, त्यांचं नाव सुद्धा शिल्लक राहिलं नाही, कोणाला माहिती पण नाही ते लोक. पण ज्यांनी भगवंताचा आश्रय केला, भगवंत नामाचा सहारा घेतला, आज त्यांचे नाव इतिहासामध्ये सोन्याच्या अक्षरात लिहिल्या गेले. म्हणून अहंकार सोडा, देव व्हायला वेळ लागणार नाही. सुंदर उपदेश केला. भागवत कथा कशी ऐकावी? भागवत कथा शक्य असेल तर दूध पिऊन ऐकावी, शक्य नसल तर त्या ठिकाणी फळ खाऊन ऐकावी, नसल तर एक टाइम जेवण करून ऐकावी, जेवण करून सहन होत नसल तर भोजनम तू वरम म्हणणे कथा विघ्नकारकम. जेवणामुळे जर का कथा ऐकण्यात विघ्न येत असेल तर 3 टाइम जेवा पण भजनच करा. सुंदर उपदेश केला आणि 3 अंगाने भागवताचं महात्म्य ह्या ठिकाणी सांगितलं. आणि भागवतामध्ये सुंदर असा प्रवेश आमच्या व्यासजीने केला. जन्माद्यस्य यतोन्वयादितर चारते शोभिज्ञ स्वराट, तेने ब्रह्मरदा आदि कवये मुह्यन्ति यत सूर्यः, तेजो वारी मृता यथा विनिमयो यत्र त्रिसर्गा मृषः, धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. सुंदर असणाऱ्या भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताचं वर्णन केलंय. भगवंत कसा आहे? सत्य स्वरूप आहे. आणि त्या भगवंताचं तुम्हा मला 7 दिवस इथं चिंतन करायचं आहे. आपली भागवताची वेळ आता संपलेली आहे. उद्या सुंदर असणारं महाभारताचं चरित्र आपण ह्या ठिकाणी श्रवण करणार आहोत. आणि भागवताचे 4 श्लोक महत्वाचे आहेत. त्या 4 श्लोकाचा विस्तार 18,000 श्लोक केलेले आहेत. असं सुंदर चिंतन उद्याच्या कथेत आपण करणार आहोत. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सद्गुरू भोलेबाबांच्या चरणी समर्पित करूया. आता आरती होईल. आरती झाली